विनप्रीती निस्वार्थ प्रेम आपल्या लेकरावरती करते ती आई। आणि सांगू सगळ्यात मोठं जगातलं आधार जर कुणाचा असेल तर जोपर्यंत आपला म्हातारा बाप जिवंत आहे तोपर्यंत महाराज मुलाने काळजी करायची गरज नाही। बाप कुणाला म्हणतात सांगू का तुम्हाला? अरे जो आपला मुलगा आपल्यापेक्षाही मोठा व्हावा ही ज्याची भावना असते त्याला बाप म्हणतात। पण बरीचशी मुलं शिकले सवरले थोडे मोठे झाले पैसे कमवायला लागले की ते पोरं मात्र मागं फिरून बघायला तयार राहत नाही, मागं फिरून बघत नाही की मायबापाने आपल्यासाठी काय केलं म्हणून। आणि बऱ्याच वेळेला असे मुलं महाराज काही तर मुलं एवढे विचित्र आहेत महाराज, एकदा का अंगात ताकद आली चार पैसे कमवायला लागली आपला प्रपंच थाटला लेकरं बाळ झाली की सरळ सरळ मागचा पुढचा विचार न करताना बापाला आणि माईला तोंडावर म्हणतात तुम्ही आमच्यासाठी काय केलं, आणि केलं तरी काय उपकार केले का सगळं जग करतं तर तुम्ही करतात। लक्षात येतंय? पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, हे बोलण्या अगोदर 100 वेळेला विचार केला पाहिजे। हे बोलत असताना ज्या वेळेला आपण बोलतो सहज बोलतो पण मागं फिरून बघा आपल्या माईने आणि बापाने आपल्यासाठी किती कष्ट केले। बाप करी जोडी लेकराची ओढी आपुली कुरवडी वाळवणी एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वागवूनी भान खांदी। बाप करी जोडी लेकराची ओढी आपुली कुरवडी वाळवणी एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वागवूनी भान खांदी। बाप करी जोडी लेकराची ओढी आपुली कुरवंडी जाळून या। मोठं व्हावं ही अपेक्षा असते बापाची। पण सांगू आमची पोरं व्यसनाधीन झाली महाराज, तरुण पोरं व्यसनाधीन झालेली पोरं मायबापाची काय किंमत ठेवतात महाराज। अरे जर धोनी तिथं क्रिकेट खेळायला लागला, सचिन तेंडुलकर जर क्रिकेट खेळायला लागला, कोहली जर क्रिकेट खेळायला लागला, अरे एका रनाचे हजारो लाखो रुपये मिळतात महाराज त्यांना, हजारो करोडो रुपयाच्या गाड्या भेटतात। मी कुणाचं निंदा करत नाही, समजून घ्या। तिथं हजारो रुपये लाखो रुपये करोडो रुपये त्यांना भेटतात। ते एक क्रिकेटचा खेळाडू तुम्हाला सांगतो मी 10 12 15 20 लाख रुपये पैशाचा टॅक्स भरतात, एवढे पैसे त्यांच्याकडे। आणि तिथं त्यांनी धावा काढल्या 2-4 इकडल्या तिकडल्या षटकार मारले चौके मारले की पोरं इथं टाळ्या वाजवतात आणि म्हणतात वावा काय धावा काढल्या। अरे वेड्या तिथं रणांगणात काढलेल्या धावा तुला टाळ्या वाजवतो, तिथं काढलेल्या टावासाठी तुझा बाप ह्या धुऱ्यावरून त्या धुऱ्यावर ह्या शेतातून त्या शेतामध्ये पैप उचलू किती धावा काढतो कधी हे बी बघ ना जरा, कधी याच्याकडे बी लक्ष ठेवू ना किती कष्ट करतोय ते शेतामध्ये, ते किती कष्ट करतोय महाराज। ते कीर्तनात म्हणू नाही पण म्हणतो जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला। कोण कोण? आपला बाप। जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला घडीभर तू थांब गड्या ऐक त्याची धापर लय अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर। जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला फटामंदी हसू जरी कन्ना वाकला घडीभर तू थांब गड्या ऐक त्याची धापर लय अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर। बाप कळण्यासाठी बाप व्हावं लागतं दादा। मला जास्त विषय सांगायचं नाही। बापाच्या बनिणीला छिद्र पडलेली ती सांगतात आम्हाला नवीन कपडे बाप फाटकी बनिणी घालतो। नीट लक्ष घ्या, माझा टाइमपास करायचा नाही, मला अभंगाकडे चिंतनाकडेच यायचं आहे पण 2 मिनटं बोलू द्या मला। अरे ज्या दिवशी आम्हाला आमचा बापच कळत नसेल, ज्या दिवशी आमची माय कळत नसेल, आमचे रक्ताचे नाते कळत नसेल त्या दिवशी परमार्थ काय कळेल? गुरुवारी वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले पाटात म्हणायचे बुवा ज्याला व्यवहार कळत नाही त्याला परमार्थ काय कळेल? विठ्ठला 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 हो, अरे ज्याला रक्ताची नाते कळत नाही, ज्याला एकमेक
एकावरती प्रेम कसं करावं हे कळत नाही, त्याला परमार्थ लांब गोष्ट आहे महाराज. परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी. देव देव म्हणजे काय, तो भाजीपाला आहे काय? ईश्वर ईश्वर म्हणजे काय? तुम्हाला जेवढं बोलणं सोपं वाटतं तेवढं सोपं आहे का ईश्वर बोलून महाराज प्राप्त करणं? एवढं सोपं नाही. म्हणून आधी आपल्या रक्तावर प्रेम करायला शिकलं पाहिजे, आधी आपल्या कुटुंबावरती प्रेम केलं पाहिजे आणि मग त्याच्यानंतर महाराज देवाकडे गेलं पाहिजे, तर कळेल. माझा विषय चालला होता. म्हणून बाप सुद्धा आपल्यावरती उपकार करतो, आई सुद्धा आपल्यावरती उपकारच करते. चला पुढे तुकोबाराय सांगतात महाराज, सूर्य उपकार करतो, चंद्र उपकार करतात, गाय उपकार करते, नदी उपकार करते, माय उपकार करते, बाप उपकार करते, हे सगळं कळते. पण अजून एक गोष्ट सांगू का? अजून एक महत्त्वाची उपकार करणारी वस्तू या जगाच्या पाठीवर आहे, ती म्हणजे ज्या पृथ्वीवरती ज्या मातीवरती आपण जीवन जगतोय ना, ती माती सुद्धा आपल्यावरती उपकारच करते महाराज. किती उपकार करते! जन्मल्यापासून मरेपर्यंत या मातीवरती आपण जीवन जगतो ना महाराज, ह्या मातीचे आपल्यावर किती उपकार येतं. शेवटी जन्मही मातीवरती होतो आपला आणि मरताना शेवटी ही मातीच आपल्याला पोटामध्ये सामावून घेते. एवढे उपकार आहेत या मातीचे आणि या मातीचे उपकार फेडण्यासाठी अनेक लोकांनी बलिदान दिले. विठ्ठला विठ्ठला या मातीचे उपकार फेडण्यासाठी महाराज बलिदान दिलं. राजगुरू असतील, भगतसिंग असतील, अजून कोणी, सगळे जेवढे क्रांतिकारी देशात झाले ना, हे सगळे महाराज सगळे या मातीच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठीच. एक सैनिक जेव्हा सीमेवरती उभा राहतो ना, त्यावेळेला त्याच्या डोळ्यामध्ये एकच गोष्ट राहते, ते म्हणजे हा भारत देश म्हणजे माझं कुटुंब आहे आणि या भारत देशातले माणसं म्हणजे माझ्या परिवारातली माणसं आहेत आणि त्यांच्यासाठी मी इथं उभा आहे. आपले लेकरं बाळ, आपला संसार त्याच्या डोळ्यापुढे नसतो, केवळ या भारत मातेसाठी महाराज तो जीव द्यायला तयार राहतो. आणि एखाद्या वेळेला जर प्रश्न पडला आणि त्याला जर विचारलं तर तो एकच म्हणतो, कफन बांधकर निकलने वाले मौत से डरते नाही. डोक्याला जर एकदा कफन बांधून बाहेर निघालं तर महाराज मरणाच्या भीतीने मरत नाही कोणी. आणि म्हणून मरणाची भीती नसताना कोणची गोळी दुश्मनाचे छातीचे तुकडे करून जाईल याची गॅरंटी नसते, तरी पण तिथे उभं राहतात का? त्याचं कारण या मातीचे उपकार फेडायचे आहेत. या मातीचे उपकार फेडायचे महाराज. सांगू, जेव्हा भगतसिंगाला 1-2 मिनिटात सांगून पुढे जातो. भगतसिंगांना फाशी देण्याची वेळ येते. फाशी देण्याची वेळ येते. सकाळी सूर्य उदय झालेला आहे. भगतसिंग उठले आणि उठल्याच्या नंतर महाराज दंड बैठका करत होते, व्यायाम करीत होते. भगतसिंग व्यायाम करीत होते आणि व्यायाम करीत असताना तेवढ्यामध्ये तो जेलर भगतसिंगाकडे येतो आणि भगतसिंगांना म्हणतो, भगतसिंग, ए भगतसिंग, काय? अरे काय करतो हे तू? म्हणले काहीच नाही, व्यायाम करतो. अरे तुला मरणाची भीती? तो म्हणला मरणाची कसली भीती आली? म्हणला मरण माझे मरून गेले, माझं संपलंय. या भारत मातेसाठी 1000 वेळेला मरायला तयार आहे मी. अरे पण मग तू दंड बैठका काढतो, व्यायाम करतो, आता 2 मिनिटांनी फाशी होणार आहे. ते म्हणलं मग त्याचं काय कारण आहे? अरे पण मग एवढी खुशी तुला, एवढा आनंद तुझ्या चेहऱ्यावरती प्रसन्न दिसते. ते म्हणला, भगतसिंगांनी सांगितलं, म्हणले एक तुला जेलरला सांगितलं म्हणजे तुला कळत नाही, माझी आई रोज देवपूजा करते. काय करते? रोज देवपूजा करते. बरं म्हणले मग देवपूजेचा तुझ्या मरणाचा काय संबंध आहे? तो भगतसिंगाने सांगितलं, म्हणले अरे माझी आई रोज देवपूजा करते, पण देवपूजा करत असताना, देवपूजा झाल्यानंतर देवाला जेव्हा फुलं ठेवते ना, तेव्हा सगळी ताजी ताजी आणि स्वच्छ एकदम प्रसन्न असलेली फुलं देवाच्या पायावर अर्पण करते. प्रसन्न असलेली फुलं, ताजी फुलं, एकदम सुंदर असलेली फुलं देवाला अर्पण करते. मग मला सांग, जर देवाला जर ताजी फुलं जर आवडत असतील, ताजी फुलं जर माझी आई अर्पण करत असेल, तर या भारत मातेला जर अर्पण व्हायचं असेल तर माझा चेहरा सुकलेला कसा चालेल रे? मी सुद्धा प्रसन्न मनाने या मातेसाठी महाराज बलिदान देईल. याला म्हणतात महाराज या मातेसाठी जीवन जगणं. हे सगळे उपकार करतात. आता अभंगाकडे येऊया. तुकोबाराला विचारलं, महाराज 10:15 वाजले, तुम्ही सांगितलं सूर्य उपकार करतो, कळाला आम्हाला. चंद्र उपकार करतो, कळाला आम्हाला. गाय उपकार करते, कळलं आम्हाला. नदी उपकार करते, कळलं आम्हाला. माती उपकार करते. हे सगळ्यांचे उपकार सांगितले तुम्ही. पण ज्या संतांबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करतात, त्या संतांचे बी काही उपकार आहेत का? म्हटले अगणित उपकार आहेत. म्हणले त्या संतांचे उपकार काही सांगा ना. महाराज म्हणले बाकी सगळ्याचे उपकार मला सांगता येतात, पण संतांचे उपकार सांगता येत नाही. अभंगाचं पहिलं चरण. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता
जागविते मज निरंतर जागविते मज निरंतर जागविते मज निरंतर जागविते काय द्यावतास भावे उतराये काय द्यावतास भावे उतराये काय द्यावतास भावे उतराये काय द्यावतास भावे उतराये मज निरंतर जागविते मज निरंतर मज निरंतर जागविते काय द्यावतासे भावे उतराये काय द्यावतासे भावे उतराये काय द्यावतासे भावे उतराये काय संतांचे उपकार मला सांगता येत नाही. काय सांगू आता संतांचे उपकार. त्यांच्या उपकारातून मला उपकाराबद्दल बोलता येत नाही महाराज. कारण का संत इथे उपकार करण्यासाठीच येतात महाराज. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. काही उपकार असे आहेत की त्या उपकारातून आपल्याला उत्तीर्ण होता येत नाही, त्यांना काहीच देता येत नाही. त्यापैकी एक उपकार असे आहेत की त्यांना आपण काहीच देता येत नाही महाराज. कोण? ज्यांच्यामुळे आज आमच्या मंदिरावरचे कळस जिवंत आहेत, ज्यांच्यामुळे आज आमच्या अंगणातली तुळस जिवंत आहे, ज्यांच्यामुळे आज आमच्या आया बहिणीच्या कपाळावरचे कुंकू जिवंत आहे, आणि ज्यांच्यामुळे आज आम्ही इथं कीर्तन भजन करतो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी केलेले उपकार महाराज आपण त्यांना काहीच देऊ शकत. एवढा गेला उपकार एवढा गेला उपकार केला उपकार एवढा केला उपकार एवढा गेला उपकार एवढा गेला उपकार एवढा केला उपकार एवढा केला उपकार कायवानु मी पामर कायवानु मी पामर कायवानु मी पामर कायवानु मी पामर एवढा गेला उपकार एवढा गेला उपकार एवढा गेला उपकार एवढा गेला एवढा केला उपकार काय मी वर्णू पामर महाराज. एक 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 आपलं सुख आपलं समाधान. अरे भोगापेक्षा त्याग ज्यांनी जास्त केला, ज्यांनी झोपेपेक्षा महाराज जागरण जास्त केलं. वयाच्या 50व्या वर्षापर्यंत महाराज 35 वर्ष घोड्यावरती राबले, आणि ज्यांनी हे श्रींची इच्छा स्वराज्य निर्माण केलं, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार महाराज आपण काय देऊ शकतो त्यांना. आज आपण आपल्या परिवारामध्ये कुटुंबामध्ये चांगलं सुखाने आनंदाने जीवन जगतो, पण त्यांचा जर प्रपंच बघितला आणि त्यांचा जर संसार बघितला, एक 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 मावळा एक 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 मावळा जमा करण्यासाठी, एक एक हिरा जमा करण्यासाठी महाराज रात्रंदिवस आटापिटा करीत होते. एक एक मावळा जेव्हा निर्माण केला ना महाराजांनी, 18 पगड जातीतून एक 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 मावळा तयार केला महाराज. कशासाठी महाराज? ते मावळे मरायसाठी सुद्धा तयार होते महाराज. रायरेश्वरच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज गेले. अरे महादेवाच्या पिंडीवरती दुधाचा अभिषेक घालून सत्तेसाठी झगडणारे हजारो होते या देशामध्ये, पण रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य निर्माण करणारा फक्त एक राजा झाला, ते म्हणजे शिवछत्रपती. बाकी दुसरे कोणतेच राजे अनेक झाले, होतीलही, याच्या मागेही झालेत, पण छत्रपती शिवाजी महाराजासारखा जाणता राजा महाराज दुसरा झाला नाही. कारण का? गरिबाची, कष्टकऱ्याची, शेतकऱ्याची तेवढी चिंता होती महाराज, तेवढीच काळजी होती, आणि म्हणून त्यांनी जे उपकार केले त्या उपकारातून आपण उत्तीर्ण होता येत नाही. तसंच संतांचे उपकार आहेत महाराज. संतसुद्धा उपकार करतात. अरे उपकार करणाऱ्यावर उपकार करतील यात नवल नाही, पण संत अपकार करण्यावरही महाराज उपकार करतात, हे संतांचं मोठेपण आहे.
एखाद्याने अपकार केला म्हणून त्याला तसं सोडून देत नाही, त्याच्यावर उपकार करतात. किती संतांच्या चरित्र सांगायचे तुम्हाला, किती चरित्र सांगायचंय. माझ्या ज्ञानेश्वर महाराजांचं माऊलींचं एकदा चरित्र बघा ना तुम्ही. माऊलींचं चरित्र बघा ना. आई वडील सोडून गेले आणि गेल्याच्या नंतर जेव्हा चारही भावंड एकत्रित कुटुंब एकत्रित पर्णकुटीमध्ये राहत होते, राहत असताना ज्ञानोबरायला भूक लागली, पण तरी माऊली मधुकरी मागायला जात नाही. निवृत्तीनाथांना भूक लागली तरी माऊली मधुकरी मागायला जात नाही. सोपान काकाला भूक लागली तरी माऊली महाराज मधुकरी मागायला जात नाही. पण जेव्हा 5 वर्षाची मुक्ताबाई तिला भूक लागते ना, त्यावेळेला मुक्ताबाई म्हणते, दादा दादा. काय ग मुक्ते, दादा भूक लागली रे. भूक लागली म्हटल्याबरोबर महाराज मग ज्ञानोबरायांनी झोळी उचलावी आणि मग झोळी घेऊन गावामध्ये जावं. अरे एवढा लोकांनी तिरस्कार केला, एवढा लोकांनी तिरस्कार केला. आज आमचं भाग्य, शास्त्री बाबा आमचं भाग्य आहे, लोक आज आमच्या पाया पडतात, लोक आज आमच्या गळ्यामध्ये हार घालतात, लोक आज आमच्या नावाचा उदो उदो करतात. ज्या माऊलीच्या नावावर आम्ही जीवन जगतो, लोक आमचा महाराज मान सन्मान करतात. पण त्याच माऊलीला, तीच माऊली जर हातामध्ये झोळी घेऊन जर गावामध्ये गेली तर महाराज लोक सचेल स्नान करीत होते, अंगावरच्या कपड्यासहित स्नान करत होते. नदीवर जर आंघोळीला गेले तर इंद्रायणी बाटवली म्हणून महाराज शिव्या देत होते. एवढंच नाही, मधुकरीची झोळी घेऊन जर दारात एखाद्याच्या गेले तर महाराज त्यावेळेला ती लोक मधुकरीमध्ये महाराज भाकर तर टाकतच नव्हती, धान्य तर टाकतच नव्हती, पीठ तर टाकतच नव्हती, तर त्या मधुकरीमध्ये तिरस्काराने भरलेली माणसं माझ्या माऊलीच्या झोळीमध्ये शेण टाकत होती. महाराज मधुकरीमध्ये गौऱ्या टाकायची, शेण टाकायची, चिखल फेकायची माऊलीच्या अंगावरती आणि माऊलीने गट 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 गिळायचं आणि अपमान सहन करायचा. आणि सहन करून गपचीप महाराज सिद्ध बेट्यामध्ये पर्णकुटीवरती यावं, खाली मान घालावी. माझ्या माऊलीने निवृत्तीनाथाने विचारलं, ज्ञाना ज्ञाना. काय दादा, अरे काय झालं सांगशील का. काही नाही दादा, बस काही नाही. आणि मग झोळीत बघितलं तर शेण असायचं. आणि एक वाक्य सांगू का, ही माझ्या माऊलीकडून काहीतरी शिकायसारखं आहे. ज्याला वाटतं ना आपला रोज मान व्हावा, लोकांनी आपला सन्मान करावा, ज्यांना वाटतं ना रोज आपला सन्मान होतो, त्या लोकांनी एक दिवस अपमानही पचवण्याची ताकद ठेवावी. विठ्ठल विठ्ठल. माऊलीने यावं. आल्याच्या नंतर महाराज कुणाशी काय बोलत नाही. माऊलीने आपल्या पर्णकुटीचा दरवाजा बंद करावा. काय भांडावं लोकांशी महाराज, काय कुणाशी वितंडवाद करावा, कुणाला बोलावं, कुणासंग भांडण करावं आणि काय शिव्या द्याव्या कुणाला महाराज. आणि एक गोष्ट सांगू का, मोठी माणसं माझ्याकडे लक्ष द्या, रामपूरकर माझ्याकडे लक्ष द्या. मोठी माणसं एखादी जर घटना घडली तर जगाला दोष देत नाहीत, आधी आपलं आत्मपरीक्षण करतात की मी कुठं चुकलो. माझं बोलणं कळतंय. मोठी माणसं जर चुकलं, एखादी घटना घडली तर लोकाला दोष देत नाहीत महाराज, आधी आपल्या पायाकडे बघतात की आपलं कुठं चुकलं. आणि जेव्हा आपली चूक लक्षात येत नाही तेव्हा मग बाकी समाजाकडे बघतात की बाहेरून कुठून त्रास झाला का आपल्याला. म्हणून प्रत्येक माणसाने दुसऱ्याकडे बोट दाखवण्या अगोदर 4 बोटं आपल्याकडे फिरतात, कधी आपण कुठं चुकलो याचा विचार करावा. विठ्ठल.